रिसेंट SBI क्लर्कचा रिझल्ट आपण बघितला. आपल्या क्लासचे बरेच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आणि बऱ्याच मुलांनी इथे येऊन आपला जर्नी जी आहे आपली ही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आज आपल्यासोबत अभिनंदन या ठिकाणी आहे. अभिनंदनचं सिलेक्शन SBIमध्ये ज्युनियर असोसिएट म्हणून झालेलं आहे. त्याबद्दल अभिनंदनचे अभिनंदन. अभिनंदन तुम्हाला त्याची बॅकग्राऊंड सांगेलच, पण मी थोडक्यात सांगतो. BSc मॅथ्स, त्यानंतर MSc मॅथ्स आणि मॅथ्स आवडीचा सब्जेक्ट, त्यामुळे मॅथ्समध्ये देखील सगळ्यात जादा मार्क्स आणि खूप चांगले मार्क्स पडले आहेत त्याला. IBPS क्लर्कमध्ये 38 मार्क्स पडलेले आहेत. SBI क्लर्कमध्ये त्याचे ऑलमोस्ट 40 किती अटेम्प्ट होते? 40 अटेम्प्ट होते 50 पैकी. सो बऱ्याच जणांना वाटतं की माझं मॅथ्स चांगलं, पण मॅथ्स 25 मार्क्स पडले म्हणून चांगलं होत नाही. तर एवढे मुलांचे मार्क्स पडतात हे अगोदर डोक्यामध्ये ठेवा. आता अगेन काल आपण एक स्टुडंटचा फेलिसिटेशन घेतलं होतं, त्यामध्ये देखील तुम्ही ऐकला होता की त्याने इंग्लिश त्याचं वीक होतं. इंग्लिश वीक असतील तर तुम्हाला 2 सब्जेक्ट खूप म्हणजे खूपच जास्त स्ट्रॉंग बनवावे लागतील. अभिनंदनचं देखील इंग्लिश वीक होता, पण इंग्लिशमधली जी कमी आहे ही त्याने 2 विषयामध्ये भरून काढली. एक म्हणजे मॅथ्स आणि दुसरा म्हणजे रिझनिंग. या 2 विषयामध्ये खूप चांगले मार्क्स मिळवले. IBPS क्लर्कला देखील त्याला चांगले होते, म्हणजे 23-25 असे काहीतरी मार्क्स होते त्याला. आणि पण त्याचा इंग्लिशचा सेक्शनल राहिला होता. ओव्हरऑल क्लिअर झालेला, इंग्लिशचा सेक्शनल IBPS क्लर्कमध्ये राहिलेला. मग माझ्या मते 1 एप्रिलला रिझल्ट लागल्यानंतर खूप वाईट वाटलं असेल तुला. आणि 10 दिवसावर आपली मेन्स एक्झाम होती. तर यामधल्या 10 दिवसामध्ये कसं नेमका तू कोपअप केलास हे देखील जरा मुलांना सांग. आणि तुझी मॅथ्सची रिझनिंगची स्ट्रॅटेजी सांग. नेमकं तू स्टडी कसा केला आणि क्लासमधले जे काही इन्स्ट्रक्शन ते फॉलो केले का, हे देखील या ठिकाणी सगळ्यांसमोर सांगितलं तर बरं होईल. ओके. सर्वप्रथम मी टीम फ्युचर प्रोचे आभार मानतो. त्यांच्यामुळेच मी आज आपल्या सर्वांच्या समोर आहे. मी अभिनंदन महावीर चौगले, वैविडे गावचा असून माझे BSc मॅथ्स आणि MSc मॅथ्समध्ये झालेलं आहे विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथून. MSc 2023मध्ये झाल्यानंतर काय म्हणजे असं प्रश्न पडल्यावर आम्ही इथं फ्युचर प्रोमध्ये 2023 साली क्लास लावला. त्यावेळी स्वप्नील सर, निनाद सर, संकेत मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बँकिंगला सुरुवात केली. मग स्वप्नील सरांनी त्यावेळी आम्हाला रिझनिंग, इंग्लिश आणि निनाद सर क्वांट शिकवत होते. मग मी क्वांटमध्ये असं जे सर सांगतील तेच सर्व केलं. क्वांटमध्ये मी सुरुवातीला इथं सर आमच्याकडून हँडआउट ते सोडवून घेत होते. त्यानंतर मग अड्डाचे आपले बुक दिले, त्यातील लेवल 1, लेवल 2 व मेन्स असे बेसिक. पहिला मी सर्वप्रथम सर जसे आम्हाला मार्गदर्शन केले तसं सर्वप्रथम मी प्रीचे सगळे लेवल 1 व लेवल 2चे क्वांटचे सर्व म्हणजे हे सॉल्व्ह केली प्रॉब्लेम. त्यानंतर ज्यावेळी एकदा कॉन्फिडन्स आला त्या परत एकदा सरांना भेटलो व त्यांनी मग मेन्सचे सुरुवायला म्हणजे सुरुवात कर म्हणून चालू केली. मग मेन्सचे परत एकदा सोडवले. असं मी एकदा बुक सोडवलं व पुढच्या वेळी ज्यावेळी मी मागच्या वर्षी दुसऱ्यांदा बुक सोडवायला घेतलं त्यावेळी मी प्रत्येक म्हणजे लेवल 1चे 2, लेवल 2चे 2, मेन्सचे 2 असे प्रत्येक टॉपिकचे मी 2-2 असे सोडवत पूर्ण 1 तास 1.5 तासात दुसऱ्यांदा आणि ते पुस्तक सोडवलं. याच्यामुळे मला फायदा असा झाला की जे मी असं म्हणजे मुलं असं एक कुठला प्रश्न सोडवायचा मेन्सला, कुठला म्हणजे स्किप करायचा हे करत होते. माझं तसं नव्हतं. प्रश्न आला की चालू करायचं, ते शेवटपर्यंत जायचंच असं माझं काम होतं. मग क्वांटमध्ये तसंच. रिझनिंगमध्ये फक्त मी 1-2 पझल सोडत होतो तिथून. रिझनिंगचं पण तसंच. रिझनिंगमध्ये मी आपले ह्याचं अड्डाचं बुक तर सोडवलंच, पझल मॅनिया. तसेच मग मी ऑलिव्हरचे मॉक घेतलेले, सर सांगितलेले तसे ऑलिव्हरचे मॉक घेतल्यावर त्यात मला पझल जरा म्हणजे चांगले वाटले. त्यामुळे मी ऑलिव्हरचं पझल मॅनिया एक बुक खरेदी केलं. त्यामध्ये पण पझल खूप चांगले आहेत. पझल सिटिंग अरेंजमेंट हे आपलं अड्डाचं पझल आणि पझलचं बुक आणि हे पझल मानिया हे 2 सोडवलं. व DI साठी पण जे अड्डाचं बुक आहे ते 1 टाईम मी पुस्तक सोडवलेलं. DI साठी पण ते खूप बेस्ट आहे. आणि त्यानंतर मी ऑलिव्हरची जे मॉक सिरीज आहेत त्यातली सेक्शनल मॉक त्याचं ॲनालिसिस मी चांगलं केलं. क्वांट आणि रिझनिंगमध्ये एवढं केलं की इंग्लिशमध्ये जरा वेळ कमी म्हणजे वेळ हेच झालं. त्यामुळे इंग्लिशमध्ये थोडक्यात IPS क्लर्कला माझं कट ऑफ निघाला नाही. ओव्हरऑल कट ऑफ निघाला तर सेक्शनल निघाला नाही. मग 1 तारखेला सर म्हणल्याप्रमाणे खूप म्हणजे खूपच दुःख वाटलं. 1 तारीख गेली. तसंच 2 तारखेला पण वाईट वाटलं. तिथनं मग मित्राचा फोन आल्यावर जरा परत म्हणजे असं हे घेतलं. त्यानं सगळं व्यवस्थित समजावून सांगितल्यावर मी परत अनेकदा सुरुवात केली त्याच जोशात. मग आता मी
एस बी आय क्लर्कला काही सेक्शनल कट ऑफ नव्हतं, ते एक मला फायदा झाला. परत एस बी आय क्लर्कला आपलं जी एला जरा जास्त जोर लावू म्हणलेला. मग मी तिथनं 2 आठवडे म्हणजे जे आता 7-8 दिवस होते की ते फक्त जी एच करत होतो. जी ए करायचं म्हणजे 1 तासभर इकडे तिकडे आणि जी ए करायचं. जीवरती जरा जास्त जोर म्हणला आणि त्याचा मला खरोखर फायदा झाला. जी एचे मला 15 ते 16 क्वेश्चन शुअर शॉट येत होते त्या, म्हणजे एस बी आय क्लर्क फर्स्ट इयर मला पहिली शिफ्ट होती 10 तारखेला. त्यामुळे तो जी एचा पण फायदा झाला. इंग्लिशला मी 2 पॅसेज म्हणजे सोडवतच होतो. 2 पॅसेज सोडवलो आणि क्वांटला माझे 40 अटेम्प्ट होते. आणि रिझनिंगला सगळ्यांनी माहिती आहे पहिल्या शिफ्टला जरा थोडं अवघड आलं, तर त्यात माझे 17 अटेम्प्ट होते. मग जवळजवळ 76 कट ऑफ लागला. निम्मा कट ऑफ मी निम्म्यापेक्षा जास्त म्हणायला गेलं तर रिझनिंग आणि क्वांटवरच काढलेलो. आणि इंग्लिश मला माहित होतं माझं ॲव्हरेज आहे, त्यामुळे इंग्लिशला तेवढंच 2 पॅसेज सोडवलेलो मी. आणि ह्याचं आपलं जी एचं 15-16 क्वेश्चन मी सोडवलेलो. असं मी त्या म्हणजे त्या 7-8 दिवसात मी केलो, जी एचाच नुसता अभ्यास केलो. आणि जे सर सांगितल्यात मी पण परत तुम्हाला एकदा सांगतो, इथं जे सांगतात तेच करा. उगाच यूट्यूबवर ते क्वांटसाठी ते असं वायफळ वेळ वाया घालू नका. जे सर सांगतात ते खरोखर प्रामाणिकपणे फॉलो केलं तर यश मिळते त्याचं निश्चित. मी यूट्यूबवर फक्त जर कंटाळा आला तर मग बघत यूट्यूबवर क्वांटचं त्यांनी लेक्चर बघत होतो. ते पण त्यांचे क्वेश्चन घेत होतो. त्यांची सोडवण्याची पद्धत वेगळीच होती. इथं आम्हाला शिकवलेलं त्या पद्धतीनेच आम्ही शिकवत होतो. त्यामुळे जे फ्युचरपूरची टीम जे तुम्हाला सांगत्या तेच फॉलो करा आणि नक्कीच त्याच्यात सक्सेस मिळू शकते. एवढं बोलतो. आणि माझं इथं सर्व सरांनी हे ते म्हणजे फेलिटेशन केलं, त्याबद्दल सरांचं मी या फ्युचरपूरचा आभार आहे. सो स्ट्रॅटेजी तर तुम्हाला कळली असेलच क्वांटसाठी पहिलं म्हणजे लेक्चर व्यवस्थित करणे. त्यानंतर जे तुम्हाला बुक्स आम्ही प्रोव्हाइड करतो अड्डाची, एस क्वांटचं बुक आणि डी आयचं बुक, हे 2 बुक व्यवस्थित संपवणे. जमल्यास 2-2 वेळा करणे. त्यातले लेवल 1 तर सगळ्यांनी केलेच पाहिजेत. लेवल 2 हे देखील जमलं पाहिजे. नाही जमलं तर ॲटलिस्ट 2-2 प्रत्येक चॅप्टरमधले केले तरी चालतील. डी आय मात्र सगळ्यांना जमला पाहिजे. आणि सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे अभिनंदनने पहिल्याच अटेम्प्टला IBPS PO मेन्स क्रॅक केलेली आणि इंटरव्ह्यूला गेलेला, बरोबर ना? फर्स्ट अटेम्प्टला RRBच्या फर्स्ट अटेम्प्टलाच तो इंटरव्ह्यूला गेला होता. म्हणजे ही देखील एक चांगली अचिव्हमेंट आहे. इंग्लिश जरी वीक असलं तरी तिथं त्याने न्यूनगंड न बाळगता तो जो कमी मार्क्सचा जो गॅप आहे तो कुठे भरून काढला? क्वांट आणि रिझनिंगमध्ये. तुम्ही SBI क्लर्कचं जर त्याचं बघाल तर SBI क्लर्कला मॅथ्सला किती अटेम्प्ट होते? 40 होते. आणि रिझनिंगला किती? 17 म्हणजे तिथं मार्क्स ऑलमोस्ट तुला 20 मार्क्स पडले असतील. सो 20 आणि ते 40, 60 इथेच मार्क्स झाले. आणि कट ऑफ कितीचा लागला? 76चा कट ऑफ लागला. किती लागलेत आता? फक्त आवश्यकता आहे 16 मार्क्सची फक्त आवश्यकता आहे. 16 मार्क्समध्ये त्या 2 विषयामध्ये GK आणि यामध्ये मिळवणं तितकंसं काय अवघड नाही. GKला नेमकं तू कोणाला फॉलो केलं? जेला सर मी आशिष गौतम जे अड्डा 247चे जे सर आहेत, ज्यांचं सकाळी 7 वाजता लाईव्ह यूट्यूबला असते, त्यांची मी रेकॉर्डिंगच बघत होतो. त्यांचे मी स्वतः नोट्स बनवतो. ते सर शिकवता हा IMP क्वेश्चन आहे, हा परीक्षेला येऊ शकतो थोडा, म्हणजे असं ते सांगत होते. मग मी त्याला स्टार 3 मार्क करून घेत होतो. आणि मी असं बघितलं की सर जे 2-3 मी मेन्स दिलतो ह्या वर्षी सगळ्याच मेन्स दिलता, त्यामध्ये ते क्वेश्चन आले होते ह्या एक्झामला त्या एक्झामला. जे सर सांगतात की ते व्यवस्थित तुम्ही पॉईंट करून ठेवला आशिष गौतम सर, ते फायदा होईल तुम्हाला. आणि त्यांनी बँकिंग अवेअरनेस जे त्यांचे लेक्चर असते, MCQ त्यांनी आठवड्याला घेतात, हे खूप चांगलं वाटलं. म्हणजे खूप चांगलं आहे ते. त्यातील प्रश्न म्हणजे केलेलं जरा आलं तर समाधान वाटते. मग त्यातलं ते येतच होतं. त्यामुळे मला असं त्यांच्यावर विश्वास बसला. मी त्यांचं एक टाक करत गेलो. एकच सोर्स मी वापरत होतो आणि नोट्स स्वतः बनवत होतो मी त्यांचं, त्यामुळे त्याचा फायदा झाला मला. सो बघा, सोर्स तुम्ही कुठलाही वापरा, पण एक सोर्स जरी वापरला तरी सिलेक्शन होऊ शकतं. पण किती डीपमध्ये करायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. डेली व्हिडिओ बघणे आणि डेली त्याचे नोट्स स्वतः काढणे हे फार मोठे इझी वाटतं तुम्हाला, पण इझी नाही आहे, लक्षात घ्या. फार मोठी टास्क आहे. जर तुम्ही स्वतः हाताने हँड नोट्स काढत असाल तर मग माझ्या मते त्याच्यापेक्षा बेस्ट नोट्स तुम्हाला कुठे मिळणार नाही. बाकी सगळीकडे सेमच शिकवलं जातं. आशिष गौतम सरांना त्याने डिलिजंटली फॉलो केलं म्हणून त्याचा फायदा देखील झाला. सो तुम्ही कुठलाही सोर्स फॉलो करा, पण डिलिजंटली करा. स्वतः हँड नोट्स काढल्या तर अजून चांगलं राहील आणि त्याचं एक्झाम्पल तुमच्यासमोर आहे. सो परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि अपकमिंग एक्झाम्स देखील तो तुमच्यासोबत देणार आहे. असं नाही की SBIला सिलेक्शन झालं म्हणून तो शांत बसेल.
IBPS PO, SBI PO. IBPS PO ला देखील याला कॉन्टला खूप चांगले मार्क्स होते. ज्यांनी IBPS PO दिली आहे त्यांना माहिती आहे कट ऑफ किती होता कॉन्टचा मेन्सचा 1.5चा कट ऑफ होता आणि याला 14 मार्क्स होते. 1.5चा फक्त कट ऑफ होता कॉन्टला आणि त्या पेपर डिफिकल्ट असून देखील 14 मार्क्स होते. सो तिथं देखील चांगला स्कोर होता कॉन्टला. सो बघा जे सांगितलेलं आहे ते 100% फॉलो करा. अभिनंदन सारखं यश तुम्हाला देखील मिळेल आणि नेक्स्ट फेलिसिटेशनच्या वेळी तुम्ही इथं पोडियमवर असाल आणि तुम्ही आपला अनुभव जर्नी सगळ्यांसोबत इथं शेअर कराल. थँक्यू.